सुरुवात करता तुमच्या बिझनेस करता, पण इन दी एंड तुम्ही बाकीच्या गोष्टींवरच इतकं काम करत बसता. एक खूप पॉप्युलर मिथ आहे बिझनेसमध्ये की तुम्ही बॉस असता स्वतःचे, यू आर अनसरेबल टू नो वन. ही सगळ्यात मोठी मिथ आहे. कारण तुम्ही अचानक तुमचे बॉस अनेक होऊन जातात. तुमचे एम्प्लॉईज तुमचे बॉस असतात कारण त्यांना पगार द्यायचा असतो. दर मंथ एंडला तुम्हाला पगार द्यावा लागतो. त्यांच्या काळजी घ्यावी लागते त्यांची सगळी. प्लस तुमचे कस्टमर्स तुमचे बॉस आहेत, तुमचे इन्व्हेस्टर्स तुमचे बॉस आहेत, तुमचे CA सुद्धा तुमचे बॉस होऊन जातात. खूप जबाबदारी वाढते आपली आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला मॅनेज कराव्या लागतात. तुम्हाला डिप्लोमॅटिक खूप व्हावं लागतं, कारण दरवेळा मनात येईल ते बोलता येत नाही, दरवेळा राग आपल्याला दाखवता येत नाही. एक मेंटेन करावा लागतो बॅलन्स, आणि एक डिटॅचमेंटसुद्धा तितकेच मेंटेन करावे लागते. थंड डोक्याने विचार करावा लागतो. तुमची टीम अँड एव्हरीवन अराउंड यू लुक्स अप टू यू, ही खूप मोठी जबाबदारी होऊन जाते. कारण जे काय होणार आहे बिझनेसमध्ये नवं, त्याच्यामध्ये इन दी एंड यू आर 100% अकाउंटेबल फॉर इट. त्यामुळे तेव्हा तुम्ही काय डिसिजन घ्याल, तुम्ही काय बोलाल, तुमची पूर्ण कंपनी त्याच्यावर डिपेंडेंट असते. बरोबर. परत ती खूप मोठी जबाबदारी आहे. म्हणजे स्वातंत्र्याबरोबर येणारी जबाबदारी आणि तिचा आपण कसा वापर करून घ्यायचा, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. अगदी. तू जेव्हा स्क्रॅचपासून सुरू केलंस ना, तुझ्याकडे बिझनेस बॅकग्राऊंड, हां, कल्पना आली, पण त्यावेळेला त्याचं स्किल म्हणजे हळूहळू ते डेव्हलप करत गेलास, म्हणजे हे एक साहस होतं नाही का एका पद्धतीने. तर साहसाची तुझी व्याख्या काय? मला या पुस्तकामधनं ती खरी व्याख्या कळली. वॉरियर ऑफ लाईट म्हणून एक खूप उत्तम पुस्तक आहे पॉलो कोएल्होचं. आणि वॉरियर ऑफ लाईट जो आहे त्याच्याबद्दल लिहिलं आहे, तो काय सुपर हिरो नाही, माणूसच आहे. चुका करतो, घाबरतो, रडतो कधी कधी एकटा असताना वगैरे, पण तो योद्धा आहे. आणि लाईट म्हणजे सत्य, आणि तर आपल्याला जे वाटतं ते सत्य असतं इन दी एंड. त्यामुळे आता माझी बिझनेस साईड आहे म्हणजे माझ्याकरता सत्य. आय थिंक कोणती लढाई लढणं हे कळणं आपल्याला, आणि रिट्रीट केव्हा करणं, माघार केव्हा घ्यायची, हे याच्याकरता खूप साहस लागतं. कारण अच्छा, माघार घेण्यासाठीही साहस लागतं. कारण तुम्ही माघार घेताय ते हारून नाही घेताय, तर तुम्हाला आपण म्हणतो की एक बॅटल मी आज हरतोय वॉर जिंकण्याकरता. ही जी विजन लागते, ही विजन आपल्या सगळ्यांना नसते प्रोबॅबली आपल्या टीमपैकी, पण तरीसुद्धा टीमला एकत्र घेऊन आत्तापुरती माघार घेणं, तिकडे नजर ठेवून, आणि हे कम्युनिकेट करणं त्यांना, आणि परत दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन दुसरी लढाई लढणं आपण सिलेक्ट केलेली, ते साहस आहे. ते साहस आहे. वेगळ्या वाटेची करिअर घेतल्यावर त्याची कोणती किंमत द्यावी लागते? म्हणजे आज आता हे तू वेगळी वाट घेतलीस, यशस्वी झालास, पण तरीही त्याची काहीतरी किंमत द्यावीच लागली. हो, ॲक्च्युली त्याच्या आधी मी ही स्लाईड मुद्दामून दाखवेन. अनकन्व्हेन्शनल फॉर द हॅक ऑफ इट हे पण एक असतं की आपण काहीतरी ऑफबीट करूया, आपण काहीतरी अनकन्व्हेन्शनल करूया, याला अर्थ नाही. आता तो मासा उत्साहाने बाहेर जातोय, ठीक आहे, आपण म्हणू आउट ऑफ द बॉक्स विचार करतोय म्हणून, पण बाहेर जाऊन करणार काय आहे तो? पाणी तर आत आहे, बाहेर टेबल आहे, मासा आहे, तो त्याला पाणी पाहिजे. तर आपण प्रत्येकजण काय मासा नाही, कोणी माकड असतं, कोणी मासा असतो, कोणी सिंह असतो. आपण काय आहोत हे समजून घेऊन आपण समजा त्यात काहीतरी केलं तर त्याला अर्थ असतो. आय थिंक आजकालच्या आपण एज्युकेशन जो आपला सिस्टम आहे त्याच्यामध्ये वर्गात असतात मासा, माकड, कुत्रा किंवा सिंह, पण शर्यत असते फक्त झाड चढण्याची. आणि नंतर शाळेनंतर आपल्याला कळतं, तेव्हा मासा पहिल्यांदा समुद्र बघतो आणि माकडाला पोहता येत नाही तिकडे, तर तिकडे मासा व्यवस्थित जाऊन सक्सेसफुल होतो. मग आधी तुम्ही शाळेमध्ये मास्यावर झाड चढण्याचं प्रेशर कशाला आणलं? त्यामुळे आय थिंक आपण काय करतोय हेच जाणून घेणं ते खूप महत्त्वाचं आहे. कॉस्ट ऑफ ॲन अनकन्व्हेन्शनल करिअर मी म्हणेन पब्लिक स्क्रुटिनी. कारण होतं काय की ठीक आहे, मी काहीतरी करतो आहे आणि आईबाबांशी मी बोललो आहे त्याच्याबद्दल आणि माझ्या टीमशी बोललो आहे वगैरे, जगाला खूप उत्सुकता असते आपण काय करतो आहे, आणि जग आपल्याशी प्रोबॅबली नाही बोलणार कारण आपण ऐकत नाही आहे, झापड आहेत. पण आईबाबांशी खूप बोलतात, आपल्या मित्रमैत्रिणींशी खूप बोलतात, आणि त्यांना त्याचा त्रास होतो. झापडा आपल्यावर आहेत, आईबाबांवर नाही आहेत. तर तिकडे आय थिंक
मुलांची सुद्धा जबाबदारी तिकडे होते की आईबाबांशी तितकंच बोलणं, त्यांना तितकंच सांगणं, तितका त्यांना धीर देणं. कारण अनेक वेळा होतं काय, मुलं स्वतःचा खूप विचार करतात आणि मी पण ते केलं. पण तुम्हाला कळत नाही की व्हॉट द पीपल अराउंड यू आर गोईंग थ्रू. त्यामुळे माझे काही विचार आहेत, मी जे डिसिजन्स घेतले आहेत ते परत परत त्यांना सांगणं, मेकिंग शुअर की आम्ही एकत्र आहोत. आणि ह्या ज्या पब्लिक स्क्रुटिनीकडे दुर्लक्ष करणं, पब्लिक स्क्रुटिनीकडे दुर्लक्ष करणं, इट्स अ टीम जॉब. या इट्स अ टीम जॉब, इट्स नॉट अ इंडिव्हिज्युअल जॉब. या दोन गोष्टींची किंमत वेगळ्या वाटेवरती घ्यायला लागते. थोडीशी तुला एक रॅपिड फायर देणार आहे मी. नक्की. समजा तुझी कंपनी म्हणजे हॅमर अँड मॉप, छान आहे नाव, समजा मराठीत ठेवायचं तर काय ठेवलं असतंस? ठोकपूस. ठोकपूस. आणि हिंदीमध्ये ठेवलं असतंस? ठोकपॉच. ठोकपॉच. ओके. हातोड्याचे 4 वेगवेगळे उपयोग सांगा. तुम्हाला खिळा आत घालता येतो आणि खिळा बाहेर सुद्धा काढता येतो. तुम्हाला गोष्टी तोडता येतात आणि मेंट पण करता येतात. वा. स्वच्छ पृष्ठभागाची माझी व्याख्या. जसा आहे तसा राहू देणं. तर तो रफ असेल, तो स्मूथ असेल, त्याच्यावरची फक्त धूळ काढा, तो जसा आहे तसा राहू द्या. वा. माझे 3 रोल मॉडेल्स. एक म्हणजे बॉब मार्ली. ही इज अ म्युझिशियन आणि प्रेमावर, फ्रीडमवर खूप गाणी गातात हे. मला एक गोष्ट खूप आवडते यांची की एकदा ही वॉज शॉट, कोणीतरी गोळी मारली होती त्यांना. दुसऱ्या दिवशी हे बँडेज वगैरे लावून कॉन्सर्टला निघाले होते. कोणीतरी म्हणालं, अहो तुम्हाला गोळी लागली आहे, जरा आराम करा तुम्ही. बॉब मार्ली म्हणाला की जे लोक हेट स्प्रेड करण्यामध्ये सुट्टी घेत नाहीत, तर मी प्रेम स्प्रेड करण्यामध्ये कशाला सुट्टी घेऊ. दॅट वॉज रिअली ॲडमायरेबल ऑफ हिम. त्यामुळे तो एक. हावर्ड शुल्ट्झ, स्टारबक्स कॉफीचे CEO, ही स्टार्टेड फ्रॉम स्क्रॅच. आज स्टारबक्स इतकी मोठी आहे की त्याचा नियरेस्ट कॉम्पिटिटर इज लेस दॅन हाफ इट्स साईज. खूप ॲग्रेसिव्ह, म्हणजे नॉट ऑलवेज इन अ गुड वे, पण खूप ॲग्रेसिव्ह. आणि ॲट द सेम टाईम एम्प्लॉईवर पण खूप फोकस आहे. त्यामुळे स्टारबक्सचे जे एम्प्लॉईज असतात ते पार्टनर्स पण आहेत, बिकॉज ऑल ऑफ देम दे ओन अ शेअर ऑफ द कंपनी. तर दॅट इज ॲडमायरेबल. आणि स्टीव्ह जॉब्स, कारण आय थिंक मिनिमलिझम, त्यांचे जे प्रोडक्ट्स आहेत काही फॅन्सी नाही, काही आयसिंग नाही, केक पण ती उत्तम केक विकली आणि त्याच्यावरच कायम फोकस राहू दिला. त्यामुळे फोन, म्युझिक या इंडस्ट्रीज त्यांनी रिडिफाईन केल्या. वा. आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की हे तिघही देव माणसं नाही आहेत, सुपर हिरोज नाही आहेत, प्रत्येकाचे वेगवेगळे कोवर्क्स आहेत. तरीसुद्धा त्यांच्या काही काही ट्रेट्स इतक्या उठून आल्या आणि आय थिंक आपलं सगळ्यांचं तसंच असतं. वाक्य पूर्ण करा. स्वातंत्र्याबरोबर जेव्हा जबाबदारी नसते तेव्हा त्याला अनार्की असं म्हणतात. बरं. तू कल्याणला राहतोस आणि तुझं ऑफिस आहे बँड्रा. कल्याण ते बँड्रा हा प्रवास म्हणजे माझ्यासाठी इव्होल्युशन. 10 वर्षांनंतरचा मी आनंदात. आनंदात. माझ्या स्वप्नाची कोणी चेष्टा केली तर मी त्यांना स्मित हास्य देतो. बरं. आरामाची माझी कल्पना म्हणजे गाणी ऐकणं, कॉफी पिणं आणि सिनेमे बघणं खूप आवडतं. आवडता स्टार क्रिश्चियन बेल, आय थिंक बॅटमॅन सिनेमे. बॅटमॅन म्हणला. आवडता वेश मी जे आता घातलं आहे ते जीन्स आणि कुर्ते. नुकतंच वाचलेलं पुस्तक द आर्ट ऑफ द स्टार्ट, गाय कावासाकी म्हणून आहेत. द आर्ट ऑफ द स्टार्ट. सुरू कशा करायच्या गोष्टी, अनेक जे प्रोजेक्ट्स आहेत. बरं. द आर्ट ऑफ द स्टार्ट. व्हेरी इंटरेस्टिंग. बरं. माझा आवडता TV चॅनल टाइम्स नाव, 9 वाजता. बरं. बरं. म्हणजे रोज संपूर्ण भारताला जाणून घ्यायचं असतं काहीतरी त्या चॅनलवर. अगदी पूर्णपैकी कानात कापूस घालून नक्की बघतो. माझे छंद, मला लिखाण आवडतं आणि मी वाचतो आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पोहतो किंवा ट्रेकिंगला सुद्धा जातो. माझी आवडती कविता दुसऱ्या कवीची, कारण तू कविता करतोस म्हणून पहिल्यांदा दुसऱ्या कवीची. आता इंटरस्टेलर नावाचा खूप इंटरेस्टिंग सिनेमा येऊन गेला, त्याच्यामध्ये ही कविता मला लक्षात राहिली. कविता मी पूर्ण वाचली, डार्क आहे जरा आणि प्रोबॅबली डाईंग ऑफ द लाईट हे मृत्यूशी सुद्धा संबंधित आहे. पण आय एम लुकिंग ॲट दिस फ्रॉम अ व्हेरी डिफरंट अँगल. तुम्ही
होप जेव्हा तुमचा जातो, जेव्हा तुमची आशा जात असते, तेव्हा एक तात्पुरता राग तुमच्या मनात हवा की असं नको व्हायला आणि मी हे होऊ देणार नाही. आणि आय थिंक डू नॉट गो जेंटली इन टू दॅट गुड नाईट आणि रेज अगेन्स्ट द डाईंग ऑफ द लाईट. इतकं इंटेन्स आहे की अंगावर शहारे येतात. डू नॉट गो जेंटल इन टू दॅट गुड नाईट म्हण ना. डू नॉट गो जेंटल इन टू दॅट गुड नाईट. रेज अगेन्स्ट द डाईंग ऑफ द लाईट. रेज अगेन्स्ट द डाईंग ऑफ द लाईट. रेज अगेन्स्ट इट. म्हणजे जेव्हा प्रकाश तुमच्या जीवनातून जात आहे तेव्हा त्याच्या विरुद्ध सगळी शक्ती एकवटून बंड करा. अगदी शिस्तीत जाऊ नका. हा, प्रकाश गेला रे असं म्हणत राहू नका. हा, तसं करू नका. एंडपर्यंत लढत राहा. म्हणजे अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली. अगदी बरोबर नाही का. तर त्यामुळे अगदी ते सांगणारी. आणि आवडती कविता तुझी? कविता नॉर्मली खूप उत्स्फूर्त असतात माझ्या, त्यामुळे नॉर्मली कधी ताण असतात तर रात्री एक कविता बाहेर येते. मी हे मुद्दामून शेअर करतो आहे. एक जुगलबंदी होऊन गेली होती. ट्विटर एक खूप पॉप्युलर सोशल मीडिया चॅनल आहे आणि माझ्या मित्रांनी एकदा, ही शनिवार रात्रीची वेळ, मी काम करत होतो आणि ट्विटर ओपन केला होता, तर त्यांनी त्याची पहिली ओळ आहे ती त्यांनी अशी लिहिली होती आणि थोडी अशी डिप्रेसिंग वाटली, त्यामुळे त्याला वाच ना. टोचायला मी उत्तर दिलं. तर त्यांनी नाईट इज कोल्ड अँड ब्लॅक ॲज कोल, सी इज काम अँड सायलेन्स बिहोल्ड. ही त्याची ओळ आहे. ही त्याची ओळ आहे. मला त्याला टोचायला मुद्दामून, डॉन अप्रोचेस विथ इट्स ब्राईट लाईट, संडे मॉर्निंग सनशाईन टेक्स अस ऑन अ हाय फ्लाईट. आता याचं उत्तर मला मिळेल की नाही याचा अंदाज नव्हता. त्यांनी उत्साहाने लगेच पुढच्या मिनिटात उत्तर दिलं होतं, ओ द ड्रेडेड संडे मॉर्निंग विथ इट्स ब्रोकन प्रॉमिसेस ऑफ सिरिनिटी डिस्गायझिंग द ड्रोन ऑफ द वीक अप्रोचिंग. आणि अजून टोचायला, fearful dreams of a skeptical mind does nothing but put a cloak of malice over their eyes. अशी जुगलबंदी आमची अक्षरशः 10-20 ट्वीट्समध्ये गेली होती. आम्ही असं ते करत राहिलो. त्याच्यामधून एक गोष्ट मला कळली की त्यावेळेला तो कुठल्या वाटेवरती होता आणि तू कुठल्या वाटेवर होतास. म्हणजे तुझे मगाशी म्हणालास की तो काळा ढग बघत होता आणि तू ती सिल्वर लाईनिंग बघत होतास. अगदी. तो पश्चाताप करत होता की माझ्या जीवनातला प्रकाश का गेला आणि आता अंधार आणि त्याच्यानंतर पुढच्या आठवड्यात नवा अंधार. आणि तू म्हणत होतास की अरे नाही, पण उद्या येणार आहे सूर्य, त्याच्याकडे पहा. अगदी बरोबर. म्हणजे हां, तो प्लॅस्टिकच्या बाटलीतलं पाणी पित होता आणि तू त्या काचेच्या बाटलीतलं पाणी पित होतास. म्हणजे शेवटी आपण जे करतो आहोत त्याच्याकडे आपण कसे पाहणार ही गोष्ट खूपच महत्त्वाची आहे. आणि तुमच्या एक लक्षात आलं का पहा की संपूर्ण हा जो संवाद झाला, हा संवाद एका बाजूने आम्ही दोघांनी खूप तयार केलेला होता, कारण ह्या प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करून त्याला अनुरूप अशी व्हिज्युअल्स तो त्या वेळेला दाखवत होता. म्हणजे बऱ्याच वेळेला संवाद साधताना इतका शिस्तबद्ध माणूस समोर मिळत नाही हो की आपण प्रश्न विचारलेले असतात, त्या प्रश्नांचा विचार करून त्याच्यावरती व्हिज्युअल्स सांगून त्याच्यावरून ही सगळी माहिती देणं. म्हणजे त्याच्यावरून मला एक कळलं, हॅमर अँड मॉप यशस्वी का झाली. हां, म्हणजे ह्या अभ्यासामुळं किंवा ह्या बारकाईमुळं, आणि पुढे ती का मोठी होणार आहे. तर मला असं वाटलं की तुझं औद्योगिक क्षेत्रातलं उद्योजक म्हणूनचं वय जरी छोटं असलं तरी त्या वयाच्या लांबीकडे लक्ष देण्यात अर्थ नाही, तर त्याच्या खोलीकडे किंवा त्याच्या डेप्थकडे आपण जास्त लक्ष द्यायला पाहिजे. दीपिका? अमेझिंग. म्हणजे मला 2 लोकांच्या वतीने बोलायचं आहे. एकतर जो ऑडियन्स बसलेला आहे त्यातल्या काही सेक्टर्सबद्दल जर आपण त्यांचा सेल्फ टॉक बघितला तर त्यात काही उद्योजक असतील आणि त्यांना वाटत असेल की आम्ही जे एवढी वर्ष लागली आम्हाला समजायला ते याला कसं बरं एवढं पटकन कळलं. हा एक मुद्दा असू शकेल. पालकांना आश्चर्यच वाटलं असेल, म्हणजे कसे बाबा ह्याचे आई वडील त्या सगळ्या प्रवासातून जाऊ शकले असतील, हा एक मुद्दा असेल. पण तुझा आता तुमचा म्हणू का तुझा म्हणू, पण आय रादर से तुझा. तर तुझा सगळा प्रवास बघितल्यावर एक वाक्य मला विन्स्टन चर्चिलचं आठवतं की सक्सेस इज गोईंग फ्रॉम वन फेल्युअर टू अनदर
विदाऊट लुझिंग एन्थुझियाझम. अगदी बरोबर. कारण त्या प्रत्येक फेल्युअरमध्ये त्या सक्सेसची एक किल्ली असते. हा एक मला खूप महत्त्वाचा तुझ्या प्रवासातला मुद्दा जाणवला. दुसरा जो मला आवर्जून इथे सांगायचा आहे, म्हणजे कसं असतं ना की सक्सेस स्टोरीज खूप छान असतात ऐकायला, आणि मग आपण म्हणतो हां तो बिल गेट्स काय, तो पण ड्रॉपआउटच होता की, म्हणजे मग आता सुश्रुत काय, तो पण ड्रॉपआउटच होता की वगैरे असं. म्हणजे मुलांना कधी कधी ड्रॉपआउट बिकम्स एन एक्सक्यूज. पण तुझ्या ड्रॉपिंग आउटमध्ये किंवा तुझ्या या सगळ्या प्रवासामध्ये मला काय दिसतं आहे की तू रिबेल नव्हतास, तू रिगरस होतास. म्हणजे तू रिबेल करत होतास एका कन्व्हेन्शनल पद्धतीने की मला इंजिनिअरिंग नाही करायचं, हे नाही करायचं, पण तू तितकाच अभ्यासाच्या दृष्टीने रिगर होता तुझ्या डोक्यात, कारण नेमकं काय करायचं ह्याचा शोध तुझा प्रचंड प्रमाणामध्ये चालू होता. त्याच प्रमाणात वाईल यू हॅड ड्रॉप्ड आउट यू वर ड्रायव्हिंग इन टू समथिंग. म्हणजे तुला खूप क्लॅरिटी होती की मला असं काहीतरी क्रिएट करायचं आहे जिथे मला माझी स्पेस असेल, आणि त्याच्यासाठीचा जो प्रचंड अभ्यास आणि प्रचंड डिसिप्लिन जे तू फॉलो केलंस ते मला असं वाटतं इथे बसलेल्या प्रत्येक मुलाने त्याचा विचार नक्की करायला पाहिजे. अनुकरण किती करता येईल हा भाग नंतरचा आहे, पण निदान त्याचा उपयोग किती करता येईल याचा विचार नक्की व्हायला पाहिजे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा जो मला जाणवतो तो कन्फ्यूज असणं हा नैसर्गिक भाग असतो, पण पटकन त्याच्यातून कुठल्या तरी गोष्टीसाठी अभ्यास करून कन्व्हिन्स होणं मगच कंट्रोलमध्ये जाता येतं. म्हणजे तू आत्ता म्हणालास की नाव आय मीन कंट्रोल, पण दॅट कंट्रोल हॅज कम आफ्टर अ लॉट ऑफ कन्फ्युजन, अ लॉट ऑफ स्ट्रगल, आणि नाव इट इज वेअर यू थिंक की आता तुला ते ड्राईव्ह करता येऊ शकतं. लास्ट बट नॉट द लिस्ट, इतकं वाचन तुझं डेफिनेटली आहे तर गुड टू ग्रेट नावाचं पुस्तक आहे जिम कोलिन्स यांचं, आणि त्याच्यात हेजहॉग प्रिन्सिपल म्हटलेलं आहे की हेजहॉग म्हणजे साळींदर. त्याला एक गोष्ट क्लिअर माहिती असते, म्हणजे व्हॉट आय एम मोस्ट गुड ॲट, आणि ती जर आपल्याला शोधता आली तर मग इतर जी जनावरं माझ्यावर प्रहार करू शकणार आहेत त्यांना मी दूर करू शकतो. अगदी बरोबर. मला वाटतं तुझ्यासाठी हेजहॉग प्रिन्सिपल आहे स्टेईंग कनेक्टेड. मग ती तुझी मुलं असतील, तुझे एम्प्लॉईज असतील, तुझे कस्टमर्स असतील, तुझे आईबाबा असतील, मित्रमैत्रिणी असतील, आणि स्टेईंग कनेक्टेड हा तुझ्या ब्रँडचा मला असं वाटतं खूप मोठा सक्सेस आहे. आणि त्यानेच हॅमर अँड मॉप ग्राउंडवरचं आम्ही ते बघितलं चित्र, म्हणूनच मला असं वाटतं हॅमर अँड मॉप इतकं ग्राउंडेड आहे. सो विश यू ऑल द व्हेरी बेस्ट फॉर ऑल युअर फर्दर एंडेव्हर्स. आणि त्याच्यात एक आणखी गोष्ट तेवढीच आहे की बिल गेट्स शाळेतून बाहेर पडला हे मायक्रोसॉफ्ट मोठं झाल्यानंतर कळलं ना आम्हाला. हॅमर अँड मॉप आमच्या डोळ्यासमोरच घडणार आहे, त्यामुळे मला खात्री आहे की इथे सगळे जे पालक आहेत आणि ज्यांच्या मुलांमध्ये असा कुठला तरी वेगळा गुण आहे हे पालकांना लक्षात आलं आहे, पण तू गप्प बस, मी सांगतो तेच कर, असं जे सगळे म्हणतायत ते आता किमान त्याला एक संधी देतील की आपल्या घरात सुद्धा मुंजांच्या घरात त्याचं काय सुश्रुत असू शकेल, असा एक एवढा विचार त्याचं बी आज इथे रोवलं गेलं असं मला वाटतं. त्यामुळे इतका छान आणि इतकं सुंदर तू म्हणजे या वयामध्ये ना इतका फोकस्ड आणि बॅलन्स बोलणं हे सुद्धा खूप कठीण गोष्ट आहे. आणि आजकालच्या सोशल मीडियामध्ये झटकेपट हे सगळे आपण व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर कॉमेंट टाकतो, त्याला काही पोच नसते, काही अर्थ नसतो. त्या सगळ्या काळामध्ये आपल्या सगळ्या सभोवतालच्या गोष्टीचा विचार करून इतकं छान आणि बॅलन्स बोलणं हे खरंच मोठी अचीवमेंट आहे. सो थँक्यू व्हेरी मच फॉर शेअरिंग दिस एक्सपिरियन्स. आणि शेवटी मला तुझं आवडलेलं सगळ्यात आवडलेलं उत्तर की तुझी स्वच्छ पृष्ठभागाची व्याख्या, आणि त्याच्यामध्ये तू म्हणालास की त्या पृष्ठभागाला तो जसा आहे तसा असू द्या, तू जसा आहेस तसा राहण्यासाठी शुभेच्छा. नक्की. थँक्यू सो मच. थँक्यू.